राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना एक मोठा धक्का बसलाय। नागालँडमधल्या 7 आमदारांना म्हणजे सर्वच आमदारांना त्यांची साथ सोडली आहे आणि याच विषयासंदर्भात बोलण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश अधिक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एक मोठा फटका आज पक्षाला बसलाय। 7 आमदारांना तुमच्या साथ सोडलेली आहे, काय नेमकं कारण होतं त्यांना साथ सोडण्याचं? असे निलेशजी, जर तुम्ही नॉर्थ ईस्ट पूर्वोत्तर राज्यांचं राजकारण पाहिलं तर तिथं अशी स्थित्यंतर होत असतात। अशी स्थित्यंतर होत असतात म्हणताना हे झालं याच्यातनं आम्हाला काय आनंद झाला का समाधान मिळालंय तर असं मुळीच नाही आहे। चिंतेची बाब आहे। शेवटी पक्षाचे 7 आमदार आम्हाला अचानकपणे असे सोडून जातात, मोठ्या चर्चेचा विषय, चिंतनाचा विषय आहे। आम्ही देखील हा विषय आमच्या वरिष्ठ पातळीवरती आमच्या नेत्यांशी बोललेलो आहोत आणि निश्चितच लवकर ज्यावेळी NDAची बैठक होईल त्याच्यामध्ये देखील हा विषय चर्चेला येईल। कारण शेवटी ते सरकार जे तिथं आहे त्या सरकारमध्ये NDPP जरी नेतृत्व करत असतील तर ते भाजपाचे सहकारी आहेत आणि आम्ही देखील त्यांना ह्या सरकार स्थापनेमध्ये 3 नंबरचा पक्ष म्हणून समर्थन दिलेलं होतं। तर अशी घटना खरं तर घडायला नव्हती पाहिजे, पण ती घडली आहे। त्याची चर्चा होईल। आम्ही आमच्या पातळीवरती या सगळ्या गोष्टींची चाचपणी करत आहोत की कायदेशीर याच्यामध्ये काय काय मार्ग आहेत, चर्चेचा काही अजून मार्ग आहे का। कारण हे आमदार मंडळी आमच्याशी चर्चेत होते, त्यांची काही नाराजी होती आणि ती नाराजी काय आमच्या नेतृत्वाबद्दल नव्हती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल नव्हती। ती नाराजी या स्वरूपाची होती की स्थानिक पातळीवरती त्यांची जी कामं असतात ती होत नाही आहेत आणि कुठेतरी सरकारकडनं त्यांना मदत जास्त मिळायला हवी अशी त्यांची अपेक्षा होती। वरिष्ठ पातळीवरती प्रफुल्ल पटेल साहेब असतील, दादा असतील, यांना हा विषय अवगत होता आणि प्रफुल्लभाई तर NDAच्या बैठकीत देखील आणि खुद्द मुख्यमंत्री रिओंशी देखील याविषयी वारंवार चर्चेत होते। आता तिथे स्थानिक पातळीवरती काय काय नेमकं परिस्थिती आहे, चित्र आहे, हे पाहण्याकरता आमचे एक शिष्टमंडळ तिथे आज दाखल होतं आहे। ते पक्ष संघटनेचे आमचे राज्याचे अध्यक्ष असतील, इतर सहकारी पदाधिकारी असतील, त्यांच्याशी बोलतील। याही 7 आमदारांशी ते बोलतील आणि त्यातनं मग काय माहिती समोर येते ते आपण बघू। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मॅन्डेट त्या ठिकाणी घड्याळ चिन्हाला तुम्हाला मॅन्डेट मिळालं होतं आणि त्यामुळे भरभरून मतं मिळताना 7 आमदार तुमच्या पक्षाचे निवडून आले होते। असं असताना हा थेट पार्टीच जाऊन मर्ज करणं NDPP मध्ये हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? तुम्ही अँटी डिफेक्शन लॉ जो आहे त्याचा वापर करणार आहात का? ते शस्त्र तुम्ही त्यांच्या विरोधात वापरणार आहात? निश्चित जर त्या लोकांची भूमिका बदलणार नसेल तर पक्ष संघटना म्हणून, पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका निभावावी लागेलच। कायदेशीर आमच्यापुढे ज्या ज्या गोष्टी उपलब्ध असतील किंवा जो मार्ग आम्हाला स्वीकारणं शक्य असेल त्याचं आम्ही अनुकरण करणार। आज देशभरामध्ये ह्या निर्णयाबद्दल चर्चा जी समाजामध्ये जाते ती काही चांगली जाते असं मला वाटत नाही। शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये आमच्या चिन्हावरती, आमच्या पक्षाच्या नावावरती, झेंड्याखाली आपण निवडून येता आणि अचानक अशी वेगळी भूमिका घेतात आणि त्याला समोरचे लोक स्वीकृती देतात। याच्यात दुःखाची बाब ही आहे की त्याच्यात आमच्याच मित्रपक्षांनी असं केलं, हे अपेक्षितच नाही। त्यामुळे आम्ही निश्चितपणे कायदेशीर सगळ्या बाबींची हाताळणी करणार आणि असला प्रकार कुठेही घडू नये असं लोकशाहीच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझं प्रामाणिक मत आहे। सर, भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यांच्या मदतीनंच नागालँडमधलं सरकार, रिओनचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे। या सगळ्या विषयासंदर्भामध्ये अमित शहांकडे तक्रार केली जाणार आहे का? कारण महायुतीतलाच एक घटक पक्ष दुसऱ्या घटक पक्षातील सर्व सदस्यांना आपल्यासोबत घेतो। आता असं की पूर्वोत्तर राज्यांमध्ये पूर्वीपासूनच म्हणजे 99ला ह्या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आपण पाहतो की सगळ्याच राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, याच्या विचारांना, ध्येय धोरणांना तिथल्या जनतेनं समर्थन दिलंय आणि स्वीकृती थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्येक राज्यात आम्हाला मिळत गेलेली आहे। तेच नागालँडला देखील गेल्या निवडणुकीमध्ये चित्र आलं। आम्ही 3 नंबरचा पक्ष झालो आणि जी घटना घडली मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की याविषयी निश्चितपणे आमचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब हे NDAमध्ये हा विषय मांडतील। आता ते NDAमध्ये विषय मांडत असताना खुद्द अमित भाई शहांशी बोलतील, इतरांशी बोलतील, ते आता काळच ठरवेल। सर, या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये म्हणजे महायुतीतीलच घटक, छोटे छोटे घटक पक्ष आहेत, त्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी भाजपकडूनच कुठंतरी या महायुतीसाठी काही गाईडलाईन्स दिल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या गाईडलाईन्ससाठी आग्रह असणार आहे का? कारण अशा पद्धतीनं छोटे जर घटक पक्ष संपलं तर भविष्यामध्ये अनेक राज्यांमध्ये भाजप अशा छोट्या पक्षांच्या मदतीने कुठंतरी त्यांच्या अडचणी होऊ शकतात, छोट्या पक्षांच्या, त्यांचं अस्तित्व धोका निर्माण होऊ शकतो। आता निलेश, तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या। इथं महायुतीचं सरकार आहे, भाजपा सगळ्यात मोठा पक्ष आहे, देवेंद्रजी त्याचं नेतृत्व करत आहेत।
एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना 2 नंबरचा पक्ष आहे, त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस जरी त्याच्यातला सगळ्यात लहान पक्ष असला घटक पक्ष, तर अजितदादा फार समर्थपणे नेतृत्व करत आहेत. या तिघांमधला जो एक अंडरस्टँडिंगचा भाग आहे, हे निश्चित झालेलं आहे की एकमेकाच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपण घ्यायचं नाही, किंवा जरी कोणी नाराज होऊन आला तर त्याला तिथेच समजूत घालून सांगायला पाहिजे की बाबा आपण महायुती म्हणून आपण एकत्र आहोत, असले काय आपण गोष्टींना खतपाणी घालणार नाही. हा जो सुज्ञपणा किंवा ही जी मॅच्युरिटी इथल्या महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते, हेच जर नागालँडमध्ये असतं किंवा इंडियाचं जिथे ते सरकार आहे तिथल्या सरकारच्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये ते जर असेल तर ही चर्चा करायची वेळच येणार नाही. आता दुर्दैवानं तसं नागालँडच्या बाबतीत झालेलं दिसत नाही आहे, पण काही दिवसात आपल्याला समोर चित्र स्पष्ट होईल. तुम्ही आग्रह करणार का काही गाईडलाईन्स तुम्ही आखून द्याव्यात म्हणून? गाईडलाईन्स आहेतच ना. आता त्या स्थानिक पातळीवरती त्या नेत्यांनी अंमलात आणायच्या असतात. जसं देवेंद्रजी आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि दादा आहेत, यांना कोणाला काही सांगावं लागत नाही. यांचं अंडरस्टँडिंग ठेवून इतकं चांगलं, म्हणजे मला तर महाराष्ट्राच्या बाबतीत बरं झालं तुम्ही विचारलं. अनेक लोक अनेक वक्तव्य करत आहेत, चांगलं करत आहेत, वाईट करत आहेत, पण माझ्या दृष्टीनं हे महायुतीच्या दृष्टीनं अतिशय वाईट आहेत. मी देवेंद्रजींबद्दल, एकनाथ शिंदे साहेबांबद्दल काही जर चुकीचं बोललो, काही विधान केलं, तर मला खात्री आहे की अजितदादा पहिलं माझं कान पिळतील, हे काय फालतू बोलतोयस. साधारण हीच भूमिका जर आमच्या ह्या 2 नेत्यांनी घेतली, देवेंद्रजींनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्यावेळी त्यांच्या पक्षातून कोणीतरी आदरणीय दादांबद्दल काहीतरी चुकीचं वक्तव्य करतं, तर या गोष्टींना आपोआपच या गोष्टी बंदच होतील. म्हणजे सातत्यानं होत आहे. पण सर तुम्ही अप्रत्यक्षरित्या गोपीचंद पडळकरांचा उल्लेख करताय, अप्रत्यक्षरित्या नाव घ्यायची गरज नाही. हे सातत्यानं होत आहे, थांबत. तुम्ही अतिशय सुज्ञ आहात, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. मी कुणाबद्दल बोलतोय, कुणाबद्दल माझं मत मांडायचं आहे, हे सगळे महायुतीचे आदरणीय नेते, कार्यकर्ते आहेत. पण यांनी आपापसातल्या ज्या काही तुमच्या शंका कुशंका असतील त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे मांडाव्यात. त्यांचे नेते ज्यावेळी दादांशी बोलतील प्रमुख नेते म्हणून, याच्यातनं जर काही घडलं असेल चुकीचं तर उत्तर मिळेल. पण उगीच काहीतरी बोलत राहून तुम्ही महायुतीचं नाव कशाला खराब करताय? महायुती तर डॅमेज होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील डॅमेज होतोय. त्यामुळेच मी म्हटलं तुम्हाला की या काही गाईडलाईन्स ज्या आहेत त्या कुठेतरी पक्षीय पातळीवरून महायुतीकडूनच जर आल्या तर हे अडचणी पुढे होणार आहेत. गाईडलाईन्स आहेतच. आमच्या पक्षातले लोक बऱ्यापैकी त्याला फॉलो करतात, पाळतात. आणि मी त्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं की जर त्या पाळल्या नाहीत तर स्थानिक पातळीवरती आदरणीय दादा असतील, तटकरे साहेब असतील, हे तात्काळ कान पिळतात. हीच अपेक्षा माझी बाकीच्या नेत्यांकडनं आहे महायुतीतील. तुमच्या पक्षाचं झालं, मात्र आता जे रिओचं प्रकरण घडलं, इतर राज्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी एक निर्णय व्हायला पाहिजे किंवा एक केंद्राकडून या संदर्भात. नाही, निश्चित याच्याबद्दल एनडीएमध्ये देखील एक सूत्र ठरलेलं आहे. आता त्याचं अंमल इथं झालेलं दिसत नाही. म्हणून आदरणीय प्रफुल्लभाई ज्यावेळी बोलतील ते चित्र अजून स्पष्ट होईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच महायुतीमध्ये या सगळ्या विषयासंदर्भात जे नागालँडमध्ये घडलं असं घडायला नको, यासाठी आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणारे प्रफुल्ल पटेल हे आगामी एनडीएच्या बैठकीमध्ये भूमिका मांडतील, अशा पद्धतीची माहिती अविनाश आदिक यांना दिली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.